नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आपण एक नदीबद्दल थोडक्यात बघूया। ती नदी म्हणजे सगळ्यांची परिचयाची नदी आहे। ते म्हणजे आपण भीमा नदीबद्दल बोलणार आहोत। कोणती? आपली भीमा नदी। आता ही भीमा नदी जी आहे, या भीमा नदीचा उगम बघा। उगम जर आपल्याला विचारलं तर याचा उगम भीमाशंकर पुणे या ठिकाणी या नदीचा उगम होतो। कोणत्या ठिकाणी होतो? भीमाशंकर पुणे। म्हणजे या ठिकाणी बघा, भीमाशंकर पुणे आंबेगाव तालुक्यात ह्या नदीचा उगम होतो। उगम होत असताना ह्याची एकूण लांबी जर आपण विचारात घेतली, महाराष्ट्रातली सांगतोय, महाराष्ट्रातली 451 किलोमीटर याची लांबी आहे। आणि हीच भारतातील म्हणजे कर्नाटक मधील रायचूर जिल्ह्यात कुरगुडे या ठिकाणी मिळण्यापर्यंत जी ह्याची लांबी आहे, ती लांबी आहे 861 किलोमीटर। किती आहे? 861 किलोमीटर लांबीची ही नदी आहे। या नदीचा उगम ज्यावेळेस पुण्यामध्ये या ठिकाणी होतो, म्हणजे पुण्यामध्ये भीमाशंकरला ज्यावेळेस उगम होतो, पुण्यामधून डायरेक्टली ही सोलापूरमध्ये येते आणि सोलापूरमधून डायरेक्ट ही कर्नाटकमध्ये प्रवेश करते। बघा, ज्यावेळेस आपण पाहतो की हा पुणे जिल्हा आहे, हा पुणे आहे, पुण्यामधून डायरेक्ट सोलापूरमध्ये येणारी ही नदी सोलापूरमध्ये येते आणि सोलापूरमध्ये कर्नाटकमध्ये जाते आणि रायचूर जिल्ह्यातील कुरगुडी या ठिकाणी भीमा आणि कृष्णेचा दोन्हीचा संगम होतो। महाराष्ट्रामध्ये ही नदी स्वतंत्र आहे, परंतु भारतामध्ये जर आपण भारताच्या नदी प्रणालीचा विचार केला तर भीमा ही कृष्णेची प्रमुख उपनदी आहे असं आपण गृहीत धरतो। बघा, याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्याशी बोलत असताना एक गोष्ट तुम्हाला मी सांगतोय की पहिल्यांदा एकदम 1000 मीटर उंचीवरती 8 किलोमीटर ही उगम पावते आणि त्यानंतर डायरेक्ट 200 मीटर वरती यायला लागते। म्हणजे भयानक कार्यक्रम आहे। या ठिकाणी उगम ही लांबी, भारतातील लांबी तुम्हाला मी सांगितली। आता याच्या उपनद्या बघा, याच्या उपनद्या जर तुम्हाला मी सांगितल्या, उपनद्या कशा आहेत बघा। आता सरळ सरळ जर माझ्या ह्याच्यानुसार जर तुम्हाला सांगितलं, ही नदी कशी वाहते, ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी नदी आहे। या ठिकाणी एका नदीचा उगम झाला, या ठिकाणी एका नदीचा उगम झाला, या ठिकाणी एका नदीचा उगम झाला, आपण गृहीत धरूया। आता ही नदी अशा पद्धतीने ही वाहत येते, हिला येऊन भेटते। ही नदी हिला इथं या ठिकाणी हिला येऊन भेटते, ही नदी येते हिला इथं या ठिकाणी येऊन भेटते। म्हणजे ह्या तीन नद्या, या नदीला आपण या ठिकाणी पेन बदलतो, या नदीला आपण घोड नदी असं म्हणायला लागतो, या नदीला आपण मीना नदी असं म्हणायला लागतो आणि या नदीला आपण कुकडी नदी असं म्हणायला लागतो। बघा, घोड भीमा आहे किंवा कुकडी आहे, त्याच्या पूर्वेकडे जाऊन आपण इकडच्या कडीकून म्हणजे या ठिकाणापासून येणारी इथं येऊन एक नदी मिळते, या नदीला आपण म्हणायला लागतो सीना नावाची नदी आहे। कोणती आहे? सीना आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण डाव्या किनाऱ्यावरच्या नद्या पाहिल्या, उजव्या तीरावरून विणाऱ्या सुद्धा वेगवेगळ्या नद्या असतील। आता या ठिकाणापासून म्हणजेच अशी येऊन या ठिकाणी हिला मिळणारी, हिला आपण भामा म्हणतो। तसंच या ठिकाणापासून अशी येऊन हिला मिळणारी, हिला आपण इंद्रायणी नदी असं म्हणायला लागतो, इंद्रायणी। त्याचबरोबर पुणे जिल्हा ज्या नदीच्या काठावरती बसलेला आहे, त्या नद्या म्हणजेच एक नदी म्हणजे ही मुळा नदी आणि दुसरी म्हणजेच ही मुठा नदी। मुळा आणि मुठा या ठिकाणी पुणे शहर आहे। पुणे शहर कोणत्या नदीच्या काठावरती आहे? तर मुळा मुठा नदीच्या काठावरती आहे, हे आपण पाहायला लागतो। आता ही नदी इथे येऊन भेटली आहे, ही मुळा मुठा नद्या इथपर्यंत आल्या आहेत। आता याच्यावरती सुद्धा ह्याच्या काही उपनद्या आहेत, तुम्हाला सांगतो। मुठा जी नदी आहे, मुठा नदीच्या काही उपनद्या आहेत, मुळा आणि मुठा। मुठेची उपनदी एक आहे, इकडं या पद्धतीनं हिला आपण मोशी असं म्हणायला लागतो, मोशी, लक्षात ठेवा। आणि मुठेची दुसरी उपनदी आहे, तिला आपण अंबी असं म्हणायला लागतो। काय म्हणतो? अंबी असं म्हणायला लागतो। मग त्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक नदी पाहायला भेटते की त्यामध्ये एक नीरा नदी अशी आपल्याला, एकच मिनिट, नीरा नदी आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी। कोणती? नीरा नदी। अशा पद्धतीने ती वाहत असते ही नीरा नदी। आता ही जर नीरा नदी असेल भावांनो, तर ह्याची उपनदी आहे, हिला आपण कर्रा म्हणतो। कर्रा नदीच्या काठी जेजुरी हे शहर वसलेलं आहे। ही कर्रा नदी, ही नीरा नदी, ही नीरेची एक उपनदी आहे। तुम्हाला माहित असावं, एक महत्वाची उपनदी आहे, तिला आपण वेळवंडी असं म्हणायला लागतो। काय म्हणतो? वेळवंडी असं म्हणायला लागतो। म्हणजे एक लक्षात ठेवा, भीमा नदी या ठिकाणी पुण्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये उगम पावली भीमाशंकर या ठिकाणी, हिचा प्रवाह असा झाला। ही भीमा नदीची उपनदी भामा, इंद्रायणी महत्वाचे ठिकाण तीन आहेत, देहू असेल, आळंदी असेल किंवा महाराष्ट्राची अस्मिता असणारे
छत्रपती संभाजी महाराज असतील यांची समाधी आहे या ठिकाणी आपल्याला वडू बुद्रुकला इथं पाहायला भेटते. इथं इंद्रायणी नदी, इथं इंद्रायणीच्या काठावर देहू, इथं आळंदी. बघा, एका इंद्रायणीच्या काठावरती महाराष्ट्रातल्या 3 महान व्यक्तींच्या समाध्या आहेत. विचार करा, एक आहे देहू, दुसरा आहे आळंदी आणि तिसरा आहे वडूबुद्रुक या ठिकाणी समाधी. ही मुळा मुठा पुणे शहर, ही घोड, मीना आणि कुकडी. जर हे तुम्हाला डायरेक्टली लाईव्ह पाहायचं असेल तर आपल्या पुस्तकातलं एक आहे, याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो. याच्यामध्ये किंवा डायरेक्टली आपण काय करूया, एक या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय डायरेक्टली कृष्णा आहे. या ठिकाणी आपण भीमाबद्दल बोलतोय. ही भीमा नदी तुम्हाला दिसत असेल तर तुमच्या याच्यावरती दिसत असेल, आपल्या पुस्तकातला मॅप आहे, कॉपीराईट अंतर्गत येतं. बघा पोराहो, ही नदीचा उगम असा झाला. बघा हे कसं आहे, ही कशी वाहते बघा. हे तुम्हाला मी सरळ 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 सांगतोय. ही नदी कशी वाहते बघा तुम्ही. ही वाहत आहे का नाही नदी, अशी नदी वाहिली. याच्यामध्ये ही इथून ही घोड नदी, जसं मी तुम्हाला डायरेक्शनने दिली, ही नदी घोड अशी. याच्या बाजूला ही नदी वाहणारी हिला मीना, याच्या बाजूने ही वाहणारी हिला कुकडी, या बाजूने येऊन इथं येऊन भेटणारी हिला आपण काय म्हणतो तर ही सीना. सीनेची उपनदी आहे, हिला भोगावती म्हणतो. इथं वरून आली एक छोटीशी नदी, हिला बोरी म्हणतो. त्याचबरोबर इकडच्या कोपऱ्याकडून या ठिकाणापासून मिळणारी हिला आपण भामा म्हणतो. त्याचबरोबर अशी या पद्धतीनं अशी येणारी हिला इंद्रायणी म्हणतो, आता मी बोललेलो इंद्रायणी. त्याचबरोबर ही पवना नदी मुठेची उपनदी आहे. ही मुठा ही अशी वाहते, कशी अशी वाहते, इथं जाऊन भेटते. त्याचबरोबर या ठिकाणी ही नदी तुम्हाला मी बोललो जी मुठा आहे, मुठेची उपनदी. इथली ही आंबी, इथलं ही मोशी, हे मोशी नदी ही. म्हणजे यामध्ये बघा इथं पानशेत धरण, पानशेत धरणात साठवलेल्या पाण्याला तानाजी सागर म्हणतात. तानाजी सागर म्हणतात. काय म्हणतात, तानाजी सागर म्हणतात. वरसगाव धरणामध्ये साठवलेलं पाणी हे वरसगाव धरण, याला वीरबाजी पासलकर म्हणतात. वीरबाजी पासलकर या नावाने ओळखलं जातं. हे धरण आहेत, हे डिंबे धरण आहे, इथं वाळूज धरण आहे, या ठिकाणी येळगाव जन्नूर धरण आहे, पिंपळगावचं धरण आहे, माणिक डोह नावाचं धरण आहे. एका नदीवर किती धरण आहेत बघा. या ठिकाणी मुशी डॅम, पुण्याचं लोणावळ्याचं मुशी डॅम आहे. इथं ठोकरवाडीचा डॅम आहे या नदीवर. त्याचबरोबर इथं कळवणचं डॅम आहे. डॅम भरपूर पुण्यामध्ये. ही वेळवंडी नदीवर इथं भाटघर धरण माहित असावं तुम्हाला, भोर तालुक्यामध्ये वेळवंडी नदीवर भाटघर धरण. या धरणामध्ये साठवलेल्या पाण्याला काय म्हणायचं लक्षात ठेवा, येशाजी कंक सागर. काय म्हणायचं, येशाजी कंक सागर. काय म्हणायचं पोराओ, येशाजी कंक सागर म्हणायचं. हे धरण इथं निरादेवधर धरण, इथलं असे भरपूर धरण. इथं मोटोबा धरण, इथं उजनी धरण. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. धरणात साठवलेल्या पाण्याला डॅडॅस नावाने ओळखलं जातं. तर यशवंत सागर, काय नावाने, यशवंत सागर. ओके, या नावाने ओळखलं जातं. हे उजनी धरण महाराष्ट्रातला सर्वात जास्त पाणी साठा असणारं धरण. ही सीना नदी, मोहोळ, सोलापूर रब्बी ज्वारी संशोधन केंद्र तुमच्या माहितीसाठी सांगतो. ही भोगावती, त्यानंतर ही भीमा नदी अशी पुढे जाते. हे याचे मान नदी. हे महाराष्ट्रातल्या एकही पुस्तकात असा मॅप नाही, ते आपल्या भूगोलच्या पुस्तकात आहे. जर कुणी एमपीएससीची तयारी करत असेल तर त्यांना नक्की सांगा हे एकदा पुस्तक रेफर करायला. हे बघा, या जिल्ह्याची सीमा, भीमा नदी कोणत्या जिल्ह्याची सीमा ठरवते, भीमा नदी पुणे आणि सोलापूरची सीमा ठरवते. भीमा नदी पुणे आणि अहमदनगरची सीमा ठरवते. पोलीस भरती पुण्यामध्ये हा प्रश्न पडला होता मागच्या वेळेस. ओके, कुकडी नदी पुणे आणि अहमदनगरची सीमा ठरवते. घोड नदी पुणे आणि अहमदनगरची सीमा ठरवते. सीना नदी अहमदनगर आणि बीडची सीमा ठरवते. सीना नदी सोलापूर आणि उस्मानाबादची सुद्धा सीमा ठरवते. या नदीला भीमाच म्हणत नाही तर पंढरपूर या शहराला येते. पंढरपूर ज्यावेळेस पुण्यामधून येते, पुण्यामधून येताना खाली जाते, सोलापूरमध्ये येते. आणि सोलापूरमधलं जे काही पंढरपूर, हे आपण विठ्ठल रुक्माई, विठ्ठल जे आपलं श्रद्धास्थान आहेत. ओके, हे विठ्ठला हे पंढरपूरला यांनी वळसा घालते आणि चंद्रेच्या कोरेचा आकार प्राप्त करते. म्हणून या ठिकाणी आपण या नदीला चंद्रभागा नावाने असं म्हणतो. चंद्रभागा तीरकाठी. ओके, म्हणजे चंद्रभागेमध्ये आपण जातो आणि त्या ठिकाणी आपण स्नान करतो पवित्र अशी, आणि त्या ठिकाणी आपण पंढरपूरचं दर्शन घ्यायला लागतो. हीच ही भीमा नदी मित्रांनो, ही लक्षात ठेवायचं. असं आहे. हिचा उगम काय झालं मी तुम्हाला सांगितलं, उगम कसा आहे काय आहे ते.
ओके, करेक्ट ना? सांगितलं का नाही? भीमा नदी उगम सांगितलं, लांबी सांगितली, उपनद्या कोणकोणत्या आहेत सांगितल्या, कशी वाटली ही नदीबद्दल नक्की सांगा. नदीबद्दल काय माहिती वाटली? ओके, ही नदी एवढ्याच ह्याच्यामध्ये फास्ट सांगतो कारण खूप मोठी आहे, फक्त शॉर्टकट तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. मेन्स देणार असाल तर मेन्ससाठी आपलं पुस्तक नक्की वाचा. हे खूप महत्वाचं पुस्तक आहे बघा. हे पुस्तक आहे आपलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी याला संदर्भ पुस्तक म्हणून सुद्धा घोषित केलेलं आहे. या पुस्तकातले 15 पैकी 15 प्रश्न डेफिनेटली येतात. हे पुस्तक म्हणजेच खूप महत्वाचं आहे. म्हणजे ट्रिक्सचा खजाना आहे, याच्यामध्ये ट्रिक्स आहे. सगळं डावा किनारा उजवा किनारा ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळू शकतात. ब्रँड आहे, ब्रँड काय आहे? ब्रँड आहे. ओके मित्रांनो, थांबूया आपण या ठिकाणी. धन्यवाद. ओके.